मानवी आयुष्यात नकळत अनेक चुका घडतात. या चुका आणि कर्मांचे ओझे आपण अनेकदा मनात साठवून ठेवतो, ज्यामुळे मनाची शांती ढळते. प्राचीन भारतीय साहित्यात या अशांततेवर एक उपाय सांगितला आहे, तो म्हणजे ज्योतिर्लिंग. पुराणांनुसार विश्वाची निर्मिती करणाऱ्या ब्रह्मा आणि पालन करणाऱ्या विष्णू यांच्यात एकदा श्रेष्ठत्वावरून तीव्र मतभेद झाले. हा वाद मिटवण्यासाठी भगवान शिव एका अथांग प्रकाशाच्या स्तंभाच्या रूपात प्रकट झाले. हा स्तंभ केवळ शक्तीचे प्रदर्शन नव्हते, तर तो विश्वातील सर्वोच्च सत्याचे दर्शन होते. हाच वैश्विक प्रकाश पृथ्वीवर 12 विशिष्ट ठिकाणी स्थिरावला, ज्यांना आपण ज्योतिर्लिंग म्हणून ओळखतो. यातील पहिले स्थान म्हणजे पवित्र काशी विश्वनाथ मंदिर. भारताच्या भौगोलिक सीमा ओलांडून होणारा हा प्रवास पूर्ण करण्यासाठी केवळ प्रवासाची साधने पुरेशी नाहीत, त्याला अंतर्मनातील तीव्र श्रद्धेची जोड आवश्यक आहे. पुरातन ग्रंथांनुसार या 12 स्थानांची परिक्रमा म्हणजे मानवी कर्मांच्या क्लिष्ट जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी आखलेला एक विशिष्ट आध्यात्मिक आराखडा आहे. आपल्या यात्रेची सुरुवात हिमालयाच्या दुर्गम रांगांमधून होते. येथील थंडी आणि कठीण रस्ते भक्तांच्या संयमाची आणि विश्वासाची खरी चाचणी घेतात. केदारनाथची ओळख महाभारतातील पांडवांशी जोडलेली आहे. स्वतःच्या बांधवांच्या हत्येचे प्रायश्चित्त घेण्यासाठी पांडव इथे आले होते. भगवान शिवाने त्यांची भक्ती पारखण्यासाठी एका बैलाचे रूप घेतले आणि अखेर त्यांना क्षमा करून या ठिकाणी दर्शन दिले. निसर्गाच्या कोपापुढेही हे स्थान किती सुरक्षित आहे हे 2013च्या महापुरात सिद्ध झाले. मंदिराच्या मागे एक प्रचंड मोठी शिला येऊन थांबली, ज्यामुळे पाण्याचा प्रवाह बाजूला वळला आणि मुख्य वास्तू सुरक्षित राहिली. आज या शिळेला भीमशिला म्हणून पूजले जाते. उत्तरेकडील दुसऱ्या टप्प्यात आपण नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात पोहोचतो. गौतम ऋषींनी त्यांच्या हातून नकळत झालेल्या एका पापामुळे इथे भगवान शिवाची आराधना केली होती, ज्याचे फळ म्हणून तिथे गंगेचे म्हणजे गोदावरीचे अवतरण झाले. पांडवसोत किंवा महान ऋषी जेव्हा कर्माचा प्रश्न येतो, तेव्हा प्रत्येकालाच शिवाच्या चरणी नतमस्तक होऊन प्रायश्चित्त घ्यावे लागते. भारताच्या मध्य भागात आल्यावर शिवाची अनेक रूपे आपल्याला पाहायला मिळतात, जिथे भक्तांच्या रक्षणासाठी त्यांनी कठोर पवित्रा घेतला. उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर हे काळावर नियंत्रण मिळवणाऱ्या शिवाचे प्रतीक आहे. दूषण नावाच्या असुराने जेव्हा भक्तांना त्रास दिला, तेव्हा शिवाने एका हुंकारात त्याला भस्म करून आपल्या भक्तांचे रक्षण केले. महाराष्ट्रातील भीमाशंकर आणि पश्चिम भारतातील नागेश्वर इथेही शिवाने अशाच प्रकारे भक्तांच्या रक्षणासाठी असुरांचा नाश करून स्वतःचे अस्तित्व सिद्ध केले. याउलट समुद्राच्या लाटांच्या साक्षीने उभे असलेले सोमनाथ मंदिर चंद्रदेवाला मिळालेल्या क्षयरोगाच्या शापातून मुक्ती मिळवण्यासाठी बांधले गेले, तर नर्मदा काठच्या ओंकारेश्वरमध्ये विंध्य पर्वताने आपल्या भक्तीचे फळ मिळवले. या भागातले शेवटचे ज्योतिर्लिंग म्हणजे घृष्णेश्वर. एका निस्सीम शिवभक्त मातेच्या मुलाला जेव्हा संपवण्यात आले, तेव्हा केवळ तिच्या अढळ श्रद्धेमुळे शिवाने त्या मुलाला पुन्हा जीवनदान दिले. ही सर्व ठिकाणे आपल्याला सांगतात की जर श्रद्धा शुद्ध असेल तर शिव प्रत्यक्ष नशिबाचे लिखाणही बदलू शकतात. पूर्वेकडे झारखंडमध्ये वैद्यनाथ ज्योतिर्लिंग आहे. रावणाने शिवाला प्रसन्न करण्यासाठी आपली 9 मस्तकं अर्पण केली होती, ज्यामुळे शिवाने तिथे स्वतःचे अस्तित्व प्रकट केले. रावणाला हे लिंग लंकेत न्यायचे होते, पण भगवान विष्णूंनी रचलेल्या योजनेमुळे ते देवघर येथेच कायमचे स्थिरावले. दक्षिण भारतात आंध्र प्रदेशातील मल्लिकार्जुन मंदिर हे कार्तिकेय आणि गणपती यांच्यातील एका स्पर्धेच्या निमित्ताने निर्माण झाले. तिथे आजही शिव आणि पार्वती भक्तांच्या प्रतीक्षेत ज्योतिर्लिंगाच्या रूपात वास करतात. भारताच्या दक्षिण टोकावर रामेश्वरम इथे आपला हा प्रवास थांबतो. प्रभू श्रीरामांनी लंकेवर विजय मिळवल्यानंतर ब्रह्महत्येच्या दोषातून मुक्त होण्यासाठी इथे शिवलिंगाची स्थापना करून पूजा केली होती. खुद्द प्रभू श्रीरामांनाही जर शिवाची आराधना करून पापातून मुक्ती घ्यावी लागली, तर मानवी कर्माच्या नियमांची तीव्रता आपण सहज समजू शकतो. हिमालयाच्या शिखरांपासून ते रामेश्वरमच्या भारताच्या आध्यात्मिक परंपरेचे खांब आहेत. या ठिकाणांना भेट देणे म्हणजे केवळ प्रवास करणे नसून ते आपल्या चुका कबूल करून स्वतःला सुधारण्याची एक संधी मिळवणे आहे. काशी विश्वनाथाच्या या सुवर्ण कळसाच्या सावलीत शिरताना हजारो वर्षांची परंपरा आणि वैयक्तिक भक्ती यांचा संगम अनुभवायला मिळतो. या मंदिरांच्या गाभाळ्यात उभे राहताना हे नक्की आठवा की आपण अशाच ठिकाणी उभे आहोत जिथे श्रीराम, पांडव आणि अनेक महान ऋषींनी मुक्तीचा मार्ग शोधला होता.
जर तुम्हाला हा आध्यात्मिक प्रवास आवडला असेल तर भगवान शिवाची ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. हर हर महादेव.